प्रज्ञा सातव पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती मिळतीये। भाजपकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सातव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता। बहुमत असलेल्या भाजपकडेच पोटनिवडणुकीची जागा जाण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। तर सुशांत, काय सांगाल, प्रज्ञा सातव पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का असा सवाल आता उपस्थित होतोय, काय अधिकची माहिती? माधुरी, प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ हा 27 जुलै 2030 पर्यंत होता। मात्र तरी देखील त्यांनी आमदारकीचा आपला राजीनामा दिला होता आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता याच जागेची जी आहे ती निवडणूक लागलेली आहे। 12 मे रोजी निवडणूक पार पडणार आणि आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार प्रज्ञा सातव यांनाच पुन्हा विधान परिषदेवर पाठवलं जाणार आहे। भाजपमध्ये तसं एकमत झालंय। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की प्रज्ञा सातव यांनी त्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना देखील काँग्रेसमध्ये आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। अर्थात आपण जर बघितलं असेल तर भाजपकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि या ज्या दोन्ही निवडणुका आहेत त्या म्हणजे 9 जागांसाठी जी निवडणूक होते आणि ही एक वेगळी जागा, त्या दोन्ही निवडणुकांसाठी सदस्यांचा कोटा जो आहे तो वेगळा असणार आहे आणि बहुमत असलेल्या भाजपकडेच त्यामुळे पोटनिवडणुकीची जागा ही जाऊ शकते आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव असू शकतात। माधुरी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।